1980च्या दशकात जगात एक असा माणूस होता ज्याच्याकडे पैशांचा इतका साठा होता की दरवर्षी त्याच्या कोट्यावधी डॉलरच्या नोटा उंदीर कुरतडून टाकायचे आणि तरीही त्याच्या संपत्तीत काहीच फरक पडत नव्हता। असं म्हणतात, एकदा त्याची मुलगी थंडीने कुडकुडत होती आणि आजूबाजूला जाण्यासाठी काहीच नव्हतं। मग त्या बापाने लाखो डॉलरच्या नोटाच पेटून दिल्या। एका फोनवर त्याच्या मंत्री हादरायचे, त्याच्या एका आदेशावर लोकांचा मृत्यू ठरायचा आणि त्याच्या नावाने संपूर्ण देश भीतीने थरथरायचा। पण इतकी सत्ता, इतका पैसा आणि इतकी दहशत असतानाही जगातील सर्वात श्रीमंत गुन्हेगारांपैकी एक असलेला हा माणूस वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी एका घराच्या छतावर मृत पडला होता। प्रश्न असा आहे की हा माणूस इतका शक्तिशाली कसा बनला आणि ज्याच्याकडे सर्व काही होतं त्याचं साम्राज्य एका क्षणात कोसळलं कसं? ही आहे जगातील सर्वात श्रीमंतांपैकी 7 नंबरवर असलेल्या डॉनची म्हणजेच पाब्लो इस्कोबारची थराराची गोष्ट। नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल। 1949 साल, कोलंबियामधील मेडेलिन शहर। डोंगरांनी वेढलेल्या शहरात एक साध्या कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला। नाव पाब्लो एमिलियो इस्कोबार। त्याचे वडील शेतकरी होते, आई शिक्षिका। घरात पैसा नव्हता, पण पाब्लोच्या डोक्यात एक मोठे स्वप्न होतं। त्याला फक्त चांगलं आयुष्य नको होतं, त्याला खूप श्रीमंत व्हायचं होतं। इतकं श्रीमंत की संपूर्ण जग त्याच्याकडे पाहत राहावं। मात्र एक समस्या होती, त्याच्याकडे त्याच्यासाठी ना शिक्षण होतं, ना मोठा संपर्क आणि नाही कुठली संधी। मग त्याने निवडला एक वेगळा मार्ग। लहान वयातच तो चोरी, काळा बाजार आणि बनावट व्यवहारांमध्ये उतरला। कधी बनावट लॉटरीचे तिकीट विकायचा, तर कधी चोरलेल्या वस्तू विकायचा। पैसे कमवणं हाच फक्त त्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश होता आणि हळूहळू त्याला समजू लागलं की बेकायदेशीर व्यवसायात खूप पैसा जलद गतीने मिळतो। पण त्याला तेव्हा कल्पना नव्हती की काही वर्षांनी तो अशा व्यवसायात उतरणार आहे जो त्याला अब्जाधीश तर बनवेलच, पण त्याच वेळी त्याच्या मृत्यूचं कारणही ठरेल। 1970चं दशक सुरू झालं होतं। अमेरिकेत एका नव्या ड्रगची मागणी जोराने झपाट्याने वाढू लागली होती। त्या ड्रगचं नाव होतं कोकेन। लोक त्याच्यासाठी वेडे होत होते आणि जिथे मागणी असते तिथे पैसा असतो। पाब्लोने हीच संधी ओळखली। त्याने तस्कर, गुन्हेगार आणि उत्पादक यांचं एक मोठं रॅकेट बनवलं। हळूहळू त्याने मेडेलिन कार्टेल उभी केली आणि मग इतिहासातील सर्वात मोठ्या ड्रग साम्राज्यापैकी एक जन्माला आलं। काही वर्षातच अमेरिकेत पोहोचणाऱ्या कोकेनचा मोठा हिस्सा त्याच्या नेटवर्क मधून जात असल्याचं मानलं जाऊ लागलं। पैसा अक्षरशः पावसासारखा पडत होता। दररोज लाखो डॉलर्स, दर आठवड्याला शेकडो आणि काही वर्षात अब्जावधी। पाब्लोकडे खासगी विमानं आली, हेलिकॉप्टर्स आले, महागडे बंगले आले आणि एवढंच नाही, त्याने स्वतःचं प्राणी संग्रहालय उभारलं। पण पैसा इतका वाढला की तो सांभाळणंही त्याच्यासाठी आता कठीण झालं। नोटा गोडाऊन मध्ये साठल्या जात्या, शेतामध्ये पुरल्या जायच्या, भिंतींमध्येही लपवल्या जायच्या आणि तरीही दरवर्षी करोडो डॉलरच्या नोटा उंदीर आणि ओलावामुळे खराब व्हायच्या। सामान्य माणूस आयुष्यभरात जेवढं कमवू शकणार नाही तेवढं पाब्लोच्या गोदामामध्ये कुजून जायचं। एकदा पाब्लो आपल्या कुटुंबासोबत पोलिसांपासून लपून राहत होता। बाहेर प्रचंड थंडी होती। त्याची मुलगी मॅन्युएला थंडीने थरथरत होती। आजूबाजूला जाण्यासाठी काहीच नव्हतं। मग पाब्लोने एक निर्णय घेतला। त्याने पैशाची भरलेली बॅग उघडली आणि नोटांचा ढीगच पेटून दिला। असं म्हटलं जातं की त्या नोटांची किंमत लाखो डॉलर्स मध्ये होती। पण ही कथा इतकी प्रसिद्ध झाली की आजही ती पाब्लोच्या अफाट संपत्तीचं प्रतीक मानली जाते। पाब्लोला फक्त आणि फक्त पैसा कमवायचा नव्हता, त्याला लोकांनी त्याचं साम्राज्य पाहावं असं नेहमी वाटायचं। त्याने हेसिंडा नेपोस नावाची एक भव्य इस्टेट उभी केली। तिथे जिराफ होते,
हत्ती होते, झेब्रा होते आणि 4 पाणघोडी होते. 1993 मध्ये पाब्लोचा मृत्यू झाला, पण ते पाणघोडे तिथेच राहिले. वर्षानुवर्ष त्यांची संख्या वाढत गेली आणि आज ते 4 चे 100 पेक्षा जास्त झाले. लोक त्यांना कोकेन हिप्पोज म्हणून ओळखतात. एका गुन्हेगाराच्या हौसेमुळे आलेले प्राणी आज संपूर्ण देशासाठी मोठी समस्या बनले आहेत. पाब्लोला माहिती होतं की लोकांचा पाठिंबा मिळवणं खूप महत्वाचं असतं, म्हणून त्याने गरीब वस्त्यांमध्ये घरं बांधायला चालू केली, फुटबॉलचे मैदानं उभी केली, गरजूंना तो पैसे देऊ लागला आणि अनेक गरीब लोक त्याला देवदत्त म्हणून संबोधू लागले. त्यांच्या दृष्टीने सरकारने जे केलं नाही ते त्यांच्यासाठी पाब्लो करत होता. पण ही त्याची फक्त एक बाजू होती. दुसरी बाजू खूप भयानक होती. त्याचा एक नियम होता, प्लाटा ओ प्लोमो, म्हणजेच पैसे घ्या किंवा गोळी घ्या. जो त्याच्यासोबत असेल तो जमेल आणि जो विरोधात जाईल तो मरेल. न्यायाधीश, पत्रकार, पोलीस अधिकारी हे सगळे पाब्लोपासून सुरक्षित नव्हते. हे सगळे पाब्लोला घाबरत होते. संपूर्ण कोलंबिया हिंसेने हादरलं होतं. रस्त्यावर बॉम्बस्फोट होत होते, गोळीबार होत होता आणि हजारो लोक या संघर्षात मारले जात होते. साल 1991, सरकारवर दबाव वाढत चालला होता. अमेरिका आणि कोलंबियन सरकार पाब्लोच्या मागे लागले होते. शेवटी पाब्लोने आत्मसमर्पणाची तयारी दाखवली, पण त्याने एक अट ठेवली, ज्या तुरुंगात राहील तो तुरुंग तो स्वतः बांधेल. आणि मग तयार झाला ला कॅथेड्रल. पण तो तुरुंग कमी आणि 5 स्टार रिसॉर्ट जास्त वाटत होता. तिथे बार होता, फुटबॉलचे मैदान होते, पार्ट्या होत होत्या, मित्र भेटायला येत होते आणि विशेष म्हणजे पाब्लो तिथूनही आपला ड्रग व्यवसाय चालवत होता. तो तिथला कैदी नव्हता, तो त्या तुरुंगाचा राजा होता. पण सरकारला त्याचा हा खेळ समजला आणि त्याला दुसऱ्या तुरुंगात हलवण्याचा सरकारने निर्णय घेतला. मात्र त्याआधीच पाब्लो तिथून पळून गेला. आता परिस्थिती बदलली होती. एकेकाळी ज्याच्या नावाने लोक थरथरत होते तोच पाब्लो आता लपून राहत होता. कोलंबियन पोलीस, अमेरिकेची डीए आणि त्याचे जुने शत्रू सगळे त्याच्या शोधात होते. त्याचं साम्राज्य तुटत होतं, त्याचे साथीदार मरत होते आणि त्याची सत्ता संपत चालली होती. 2 डिसेंबर 1993, त्याच्या वाढदिवसानंतर दुसरा दिवस, पाब्लो आपल्या मुलाशी फोनवर बोलत होता. तो फक्त एका बापासारखा फोनवर बोलत होता, पण त्याला माहित नव्हतं की हाच फोन कॉल त्याचा शेवटचा ठरणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याचं लोकेशन शोधलं आणि तिथे पोलीस तात्काळ पोहोचले. गोळीबार सुरू झाला आणि काही मिनिटात सर्व काही संपलं. आणि मग जगभरातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एक फोटो झळकला. पाब्लो इस्कोबार एका घराच्या छतावर मृत पडलेला, वय फक्त 44 वर्ष. पाब्लो इस्कोबारकडे पैसा होता, सत्ता होती, लोकांची भीती होती, पण त्याच्याकडे शांतता नव्हती. त्याने जगातील जवळपास प्रत्येक गोष्ट विकत घेतली, पण स्वतःचं भविष्य त्याला विकत घेता आलं नाही. आणि इतिहासाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ज्या साम्राज्याचा पाया भीती, हिंसा आणि रक्तावर उभा असतो त्याचा शेवट कितीही उशीर झाला तरी तो अटळ असतो. जर तुम्हाला अशाच बिझनेस स्टोरी, मिस्ट्री, हिस्ट्री आणि जिओ पॉलिटिक्सच्या गोष्टी सखोलपणे समजून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राहुल आणि तुम्ही बघत होतात टी-कोड विथ राहुल. भेटूयात पुन्हा नवीन एपिसोडमध्ये, नवीन एका थरारक गोष्टीमध्ये. तोपर्यंत स्टे क्युरियस, स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.